Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 8th standard, today we are going to learn Why Poems English Workshop. आज आपण Why ही जी काही कविता आहे या कवितेचा संपूर्ण वर्कशॉप अभ्यासणार आहोत. Let's start workshop. Question number first. Read the poem. Discuss and complete the following blanks with proper action words verbs. Read the poem ही कविता वाचायची आहे. Discuss and complete चर्चा करायची आहे आणि पूर्ण करायचं आहे. Complete the following blanks खाली दिलेल्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत with proper action words. योग्य कृती दाखवणारे शब्द जे आहे कृतीदर्शक शब्दांनी त्या पूर्ण करायच्या आहेत म्हणजेच वर्ब्स त्या ठिकाणी आपल्याला वापरायच्या आहेत म्हणजेच क्रियापद आपल्याला वापरून त्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता उड मीन्स लाकूड आणि उड जे आहे लाकूड जे आहे तर ते स्विम म्हणजे पोहणे या ठिकाणी अर्थ तरंगणे असा घ्यायचा आहे. हा ऍक्शन वर्ड आहे. नेक्स्ट मार्बल्स सिंक, स्टार्स शाईन, winds blow, sun sing, flowers die, ocean ebbs, fish gills, rain falls, ice melt, bees sting. These are the action words. हे सर्व ऍक्शन वर्ड्स आहेत म्हणजे वर्ब्स आहेत. हे वर्ब्स आपण वापरलेले आहेत. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. Discuss in pairs and write the rhyming pairs of the words from the poem. Discuss in pairs जोड्यांमध्ये चर्चा करायची आहे and write the rhyming pairs of the words from the poem आणि पोयम मधून कवितेमधून rhyming pairs जे आहेत यमक जुळणाऱ्या जोड्या ज्या आहेत तर त्या लिहायच्या आहेत. आता नंबर 1 बॉय व्हाय बाय, सिंक ड्रिंक, sky die, nose flows. Number 6 stone bone. These are the rhyming words appears in the poem. कवितेमध्ये या यमक जुळणाऱ्या जोड्या ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत. Now question number 3. Why this, why that, why then, why now, why not, why by and by. In these two lines the word why is repeated, so it is a figure of speech called repetition. आता why this, why that, why then, why now, why not, why by and by ह्या ज्या दोन ओळी आहे यामध्ये why हा शब्द जो आहे तर तो रिपीटेड झालेला आहे, पुन्हा आणि पुन्हा आलेला आहे. सो आणि म्हणूनच त्याला फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार म्हटलं जातं आणि त्या अलंकाराचं नाव आहे रिपिटेशन म्हणजेच पुनरावृत्ती अलंकार जो आहे तर तो या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. आता पुनरावृत्ती अलंकार कशाला म्हणायचं? रिपिटेशन. इट इज अ फिगर ऑफ स्पीच हा एक अलंकार आहे इन विच वन ऑर मोर वर्ड आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स मध्ये एकाच वाक्यामध्ये वन ऑर मोर वर्ड्स आर रिपीटेड एक किंवा एकापेक्षा अधिक शब्द पुन्हा आणि पुन्हा रिपीट केले जातात त्याला रिपीटेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. पुनरावृत्ती अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेळेला शब्दाची पुनरावृत्ती झालेली असेल तर तो रिपीटेशन अलंकार आहे, पुनरावृत्ती अलंकार आहे. नाउ फाइंड आउट द लाइन्स फ्रॉम द पोयम विच शो रिपीटेशन. आता या पोयम मधून आपल्याला अशा लाईन शोधायच्या आहेत, अशा ओळी शोधायच्या आहेत की ज्यामध्ये रिपीटेशन पुनरावृत्ती हा अलंकार आलेला आहे. अशा ओळी आपल्याला शोधायच्या आहेत. बघूया कोणत्या ओळींमध्ये रिपीटेशन फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. कोणत्या लाईन्स रिपीट झालेल्या आहेत बघा, ज्यामध्ये वर्ड्स रिपीट झालेले आहेत बघा. नंबर 1 व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ यामध्ये व्हाय रिपीट झालेला आहे. नंबर 2 व्हाय नॉट,
व्हाय बाय अँड बाय. आता या ठिकाणी व्हाय पण रिपीट झालेला आहे आणि बाय सुद्धा रिपीट झालेला आहे. नाव नेक्स्ट सेंटेन्स नंबर 3. Why stars should shine and winds should blow. आता या ठिकाणी शुल्ड हा जो काही वर्ड आहे हा पुन्हा रिपीट झालेला आहे म्हणून हा रिपिटेशन अलंकाराचं उदाहरण आहे. त्यानंतर नंबर 4. व्हाय पॉप गन्स शुड पॉप. आता या ठिकाणी पॉप जो आहे तर हा पुन्हा आणि पुन्हा रिपीट झालेला आहे. सो इट इज अ रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच. म्हणून या ठिकाणी सुद्धा पुनरावृत्ती अलंकार जो आहे तर तो या लाईन्स मध्ये आलेला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द वेब डायग्राम. वेब डायग्राम जो आहे तर तो कंप्लीट करायचा आहे. आता वेब डायग्राम कशा पद्धतीचा आहे. द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो. त्या छोट्या मुलाला जाणून घ्यायचं आहे. व्हाय 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 म्हणजे त्याला काय काय जाणून घ्यायचं आहे. हा वेब डायग्राम जो आहे तर तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तो कशा पद्धतीने पूर्ण होईल ते बघूया आपण. बघा कशा पद्धतीने तो वेब डायग्राम पूर्ण होईल. द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो व्हाय द सन सिंग्स बिहाइंड द हिल. व्हाय वुड्स शुड स्विम. व्हाय लीड अँड मार्बल सिंग. व्हाय स्टार्स शुड शाईन. व्हाय विंड्स शुड ब्लो. व्हाय वी ईट अँड ड्रिंक. Why clouds cross the sky? Why the flowers die? Why rain falls from the sky? Why coal should burn? Why seeds get in apple core? Why popcorn should go pop? Why the oceans ebbs and flows? Why fish have gills? व्हाय बॉईज कॅनॉट फ्लाय. अशा प्रकारे व्हायने सुरू होणारे क्वेश्चन्स त्या मुलाला जाणून घ्यायची आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा नंबर 6. इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज ओन अ नॅशनल लेवल क्विज कंटेस्ट. फ्रेम 8 to 10 interview questions that you would ask when you interview him her at the school assembly about the achievement. शाळेतील एक वरिष्ठ विद्यार्थी आहे आणि त्याने राष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये तो विजयी झालेला आहे. अशी इमॅजिनेशन करायची आहे, कल्पना करायची आहे आणि शाळेतील सभागृहात मुलाखत घेताना त्याच्या किंवा तिच्या कामगिरीबद्दल आपल्याला 8 ते 10 प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न तयार करायचे आहेत. आता प्रश्न कशा पद्धतीने तयार होतील बघा. त्याचं आन्सर आहे द फॉलोइंग क्वेश्चन्स फॉर्म पार्ट ऑफ द इंटरव्ह्यू विथ अ सिनियर स्टुडंट हू हॅज ओन अ नॅशनल लेवल क्विज कंटेस्ट. आता कशा पद्धतीचे क्वेश्चन्स तयार होतील बघा. क्वेश्चन फर्स्ट. कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर ग्रेट सक्सेस. यशासाठी त्याचं अभिनंदन करायचं आहे. हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग सच अ कंटेस्ट. अशा प्रकारची स्पर्धा जिंकून तुला कसं वाटलं. अशा प्रकारचा क्वेश्चन्स विचारायचा आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन. हॅव यू रिसिव्ड सच अ रिकॉग्निशन बिफोर. प्लीज गिव्ह डिटेल्स. क्वेश्चन 3. Who has inspired you to take part in such a quiz contest? अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तुला कोणाची प्रेरणा मिळाली. अशा प्रकारचा क्वेश्चन विचारायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 4. व्हॉट वेअर द रिएक्शन ऑफ युअर फॅमिली टू धिस अचिव्हमेंट. ही जी प्राप्ती तुला झाली आहे त्याबद्दल तुझे जे काही कुटुंब आहे
या कुटुंबाची यावरती काय प्रतिक्रिया आहे, काय प्रतिसाद आहे? क्वेश्चन 5, हू एल्स वुड यू गिव्ह क्रेडिट ऑफ युअर सक्सेस? तुझ्या यशाचं श्रेय तू अजून कुणाला देऊ इच्छितोस? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 6, हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर धिस क्विज? या प्रश्नमंजुषेसाठी तू कशी तयारी केली होतीस? क्वेश्चन 7, व्हॉट इज युअर प्लॅन फॉर द फ्युचर? भविष्यासाठी तुझी काय योजना आहे, काय प्लॅन आहे? क्वेश्चन 8, विच बुक्स डिड यू रेफर फॉर धिस कंटेस्ट? या स्पर्धेसाठी तू कोणत्या पुस्तकांचा वापर केलेला होतास? क्वेश्चन 9, हू हेल्प यू टू मेक युअर ड्रीम कम ट्रू? तुझं हे स्वप्न साकार करण्यासाठी तुला कुणी मदत केली? नेक्स्ट क्वेश्चन 10, व्हॉट इज द रोल ऑफ आवर स्कूल इन युअर अचिव्हमेंट? तुझ्या या प्राप्तीमध्ये आपल्या शाळेची काय भूमिका, कशी महत्वाची ठरली? क्वेश्चन 11, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह अप टू अपकमिंग जनरेशन हू इज इन द ऑडियन्स? ऑडियन्समध्ये, प्रेक्षकांमध्ये असणारे जे काही श्रोते आहेत यांना तू त्या पिढीला काय मेसेज देऊ इच्छितोस? थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.